श्रद्धा वालकर खून प्रकरण. श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबची खरी गोष्ट ऐकून तुम्ही घाबरून जा. मित्रांनो, आज आपण अशी गोष्ट जाणून घेऊ ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. जाणून घेऊ श्रद्धाच्या हत्येबद्दल. हे तर तुम्हा सर्वांना माहीत असेल, आफताब नावाचा एक क्रूर नराधम ज्याने आपल्या प्रेयसीचा अगोदर खून केला आणि नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून त्यांना फ्रीजमध्ये ठेवले आणि पुढील काही आठवड्यात त्याने ते तुकडे दिल्लीच्या भोवताली जंगलांमध्ये एक एक करून फेकून दिले. श्रद्धा आणि आफताबची ओळख कशी झाली तुम्हाला माहीत आहे का? दोघेजण कधीपासून एकत्र होते? आफताबने श्रद्धाचा खून का आणि कसा केला? आणि त्यानंतर मृतदेहाचे काय केले? सगळ्यात महत्त्वाचे, खून केल्यानंतर आफताब 6 महिने पोलिसांपासून वाचला कसा? त्यावेळेत आफताबने काय काय केले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला कसा? आणि आत्तापर्यंत पोलीस तपासात काय काय झाले? चला तर मग या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. मित्रांनो, या हत्याकांडामध्ये एकामागे एक अनेक उलगडे झालेत जे तुम्ही कोणत्याच प्रकरणात ऐकले नसतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या घटनेमध्ये 2 मुख्य आहेत. याचा मुख्य आणि आरोपी आफताब अमीन पुनावाला. त्याचे वय सध्या 28 वर्ष आहे. आफताबचा परिवार महाराष्ट्रामधील वसईमध्ये राहतो. या घटनेच्या काही महिन्याआधी आफताब मुंबईमध्येच राहत होता. तिथेच त्याचे शिक्षण झाले. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. त्याचबरोबर त्याने मुंबईमध्येच एका 5 स्टार हॉटेलमध्ये शेफचे ट्रेनिंग घेतलं होतं. सोशल मीडियावर आफताबची ओळख एक फूड ब्लॉगर म्हणून आहे. त्याचबरोबर त्याने बरेच दिवस कॉल सेंटरमध्ये काम केले होते. दुसरीकडे या गोष्टीमध्ये जिचा खून करण्यात आला तिचं पूर्ण नाव श्रद्धा वालकर होते. तिचे वय 26 वर्षे इतके होते. श्रद्धाचा परिवार महाराष्ट्र पालघरमध्ये राहत होता. श्रद्धाचे वडील विकास वालकर जवळच्या एरियामध्ये इलेक्ट्रॉनिकचे दुकान चालवतात. आईचे नाव सुमन होते. त्याचबरोबर श्रद्धाला एक 23 वर्षाचा भाऊसुद्धा आहे. श्रद्धाच्या आईवडिलांचे घरगुती संबंध चांगले नव्हते. श्रद्धाची आई दोन्ही मुलांना घेऊन वेगळी राहत होती. श्रद्धा आपल्या वडिलांशी क्वचितच बोलत होती. श्रद्धाचा जन्म एका सर्वसामान्य घरात झाला होता. पण श्रद्धा स्वप्ने खूप मोठी मोठी बघत असायची. त्याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा पालघर सोडून 2018मध्ये मुंबई येथे आली. तिथे मलाडमध्ये एका मित्राकडे राहायची आणि नोकरी शोधायला लागते. श्रद्धाने मास मीडियामध्ये डिग्री घेतली होती. काही प्रयत्नानंतर श्रद्धाला कॉल सेंटरमध्ये जॉब मिळतो. जॉब करत असताना काही महिने झाले असताना त्यावेळी मे 2019मध्ये श्रद्धाची ओळख आफताब अमीन पुनावालाशी होते. तेव्हा तिला कळते आफताब पण एका मोठ्या कॉल सेंटर कंपनीमध्ये काम करतो. त्याचबरोबर तो फूड ब्लॉगिंग आणि फोटोग्राफीसुद्धा करतो. बोलत बोलत दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि काही दिवसांनी भेटायचे ठरवतात. पहिल्या 1-2 भेटीत श्रद्धा आफताबकडे आकर्षित होते. तेव्हा दोघे एकत्र राहण्याचा विचार करतात. ऑक्टोबर 2019मध्ये ते नायगाव येथे एक फ्लॅट भाड्याने घेतात आणि एकत्र राहायला सुरुवात करतात. तिथे काही महिने झाल्यानंतर ते दोघे वसईमध्ये राहायला जातात. काही महिने सोबत राहिल्यानंतर ते दोघे लग्न करायचा विचार करतात. तेव्हा श्रद्धा आपल्या आईला आफताबबद्दल सांगते आणि त्याच्यासोबत मला लग्न करायचे आहे. तेव्हा तिची आई तिला समजवते, तो दुसऱ्या धर्माचा आहे आणि आपण वेगळ्या धर्माचे आहोत, म्हणून मी याला परवानगी देणार नाही. खूप प्रयत्न करून श्रद्धाची आई तिला खूप समजावते, पण याच्यात काही यश मिळत नाही. नंतर दोघींमध्ये या गोष्टीवरून वाद होतो. शेवटी श्रद्धा घरातून बाहेर पडते आणि जाता जाता बोलून जाते, कोणीही कितीही काही केले तरी मी आफताबसोबतच लग्न करणार. त्यानंतर श्रद्धा आपलं सामान घेऊन निघून जाते आणि आफताबसोबत राहायला लागते. श्रद्धाला घर सोडून जाऊन काहीच महिने झाले होते. तेवढ्यात जानेवारी 2020मध्ये श्रद्धाच्या आईला हार्ट अटॅक येऊन त्या मरण पावतात. श्रद्धाला जेव्हा हे कळते तेव्हा ती अंतिम संस्कार करण्यासाठी घरी जाते. त्यावेळी ती काही दिवस घरी राहते, पण परत येऊन
आफताबसोबत राहू लागते. आफताब आणि श्रद्धामध्ये सध्या तरी सगळं सुरळीत चालू होतं. पण श्रद्धा जेव्हा आफताबला लग्नासंबंधी बोलते तेव्हा तो टाळाटाळ करतो. याच गोष्टीवरून दोघांमध्ये खूप वेळा भांडणे होतात. या भांडणांमध्ये आफताब श्रद्धाला मारहाणी करतो. तेव्हा श्रद्धा तिच्या एका मैत्रिणीला फोन करून सांगते, आफताबने मला मारले व धमकावले आहे. मी पोलीस कंप्लेंट करायला जाणार आहे आणि आता त्याच्यासोबत राहणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या गोष्टीचा खुलासा तिच्या मैत्रिणीने श्रद्धाचा खून झाल्यानंतर केला आहे. या घटनेनंतर आफताब श्रद्धाची माफी मागतो आणि यानंतर असं कधीच आणि काहीच करणार नाही याची शपथ घेतो. तेव्हा श्रद्धा त्याला माफ करते आणि परत त्याच्यासोबत राहायला सुरुवात करते. काही महिने सगळं खूप छान चालू होतं. पण श्रद्धाच्या मित्राच्या सांगण्यानुसार जुलै 2021मध्ये आफताबने परत एकदा श्रद्धाला मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती. तेव्हा तो सगळा प्रकार तिने आपल्याला सांगितला होता आणि तेव्हा पण आफताबला सोडून जाणार अशी बोलली होती. तेव्हा पण आफताब कसं तरी तिची समजूत काढतो आणि दोघे परत राहायला सुरुवात करतात. हे सगळं चालू असताना 2022 येते. तेव्हा ते लोक हिमाचलला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात आणि फेब्रुवारीच्या शेवटी ते लोक फिरायला हिमालयात जातात. तिथून परत येऊन दोघे परत मुंबईमध्ये आपापले काम करू लागतात. त्यावेळी श्रद्धा परत एकदा आफताबला लग्नाबद्दल विचारते. तेव्हा आफताब आपल्या घरी जातो व सांगतो, जवळपास 3 वर्षे झाली आपण श्रद्धासोबत राहत आहे आणि तिच्याशीच लग्न करणार आहोत. श्रद्धाच्या आईप्रमाणेच आफताबचे आईवडील त्याची समजूत काढतात की ती आपल्या धर्माची नाही आणि आमचा या गोष्टीला विरोध आहे. दोघांच्याही घरचे लग्नाला विरोध करतात. तेव्हा आफताब श्रद्धाला बोलतो, आपण दोघे मुंबईमध्ये राहिलो तर आपण लग्न नाही करू शकणार. तेव्हा आपण दोघे दिल्लीला जाऊ, तिथेच दोघेही काम करू आणि तिथेच आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करू. त्यानंतर 8 मे 2022ला श्रद्धा आणि आफताब दिल्लीला येतात. दिल्लीत आल्यानंतर पहिली रात्र ते लोक एका हॉटेलमध्ये राहतात आणि दुसऱ्या दिवशी छतरपूरमध्ये राहणाऱ्या एका मित्राकडे जातात आणि त्याच परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतात. तिथेच श्रद्धा आणि आफताब सोबत राहायला सुरुवात करतात. आई वारल्यानंतर व घरातून बाहेर पडल्यानंतर श्रद्धाने फक्त 2 वेळा आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यानंतर श्रद्धाचे आणि तिच्या वडिलांचे कधीच काहीच बोलणे झाले नाही. पण काही दोस्त असे होते ज्यांच्याशी श्रद्धा नेहमी बोलायची आणि त्यांच्याकडूनच श्रद्धाचा भाऊ तिच्याबद्दल माहिती घ्यायचा. त्याचबरोबर श्रद्धा इंस्टाग्रामवर नेहमी आपले फोटो पोस्ट करायची. त्याच्यावरून श्रद्धाचा भाऊ श्रद्धा कुठे आहे आणि कशी आहे हे बघायचा. वेळ असाच निघून जात होता. जून 2022मध्ये श्रद्धाचा एक मित्र तिच्या भावाला फोन करून सांगतो, मागच्या काही महिन्यात श्रद्धाशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. तिचा मोबाईल बंद लागतोय. तिचा दुसरा नंबर असेल तर मला पाठव. त्यानंतर श्रद्धाचा भाऊ पाहतो इंस्टाग्रामवर श्रद्धाची अलीकडे काही महिन्यात काहीच माहिती नाही. त्यानंतर तो श्रद्धाच्या मोबाईलवर फोन करतो. तेव्हा तिचा मोबाईल बंद लागतो. एकीकडे इंस्टाग्रामवर नवीन एकही फोटो पडत नव्हता, दुसरीकडे श्रद्धाचा मोबाईलही बंद लागत होता. त्याला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती. तो आपल्या वडिलांना या सगळ्या गोष्टीबद्दल सांगतो. त्यानंतर ते दोघे तिच्या अनेक मित्रांना फोन करतात. त्यांच्यातील एक दोस्त सांगतो, कधीकधी श्रद्धा इंस्टाग्रामवर चॅट करते. पण फोनवर बोलून 2 महिन्याच्या वर झाले. श्रद्धा आणि तिच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते. पण त्या दोघात गेल्या 3-4 महिन्यात एकदाही फोनवर बोलणं झालं नव्हतं. तिचा मोबाईल पण बंद लागत होता. वडिलांना तिची काळजी वाटू लागली होती. ते आपल्या स्तरावर माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. ना श्रद्धा ना आफताब कोणाशीच संपर्क होत नव्हता. तेव्हा ऑक्टोबर 2022ला श्रद्धाचे वडील वसई पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथे आपल्या मुलीची कंप्लेंट देतात. सुरुवातीच्या तपासानंतर 12 ऑक्टोबर 2022ला ही केस माणिकपूर पोलीस स्टेशनला सोपवली जाते. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात हे कळते की श्रद्धा काही महिन्या अगोदर आफताब नावाच्या मुलासोबत राहत होती. कसं तरी पोलीस आफताबचा मोबाईल नंबर मिळवतात
आणि फोनवरच आफताबकडे श्रद्धाची माहिती विचारतात। त्यावेळेस आफताब सांगतो की 22 मे 2022ला श्रद्धा आणि माझं भांडण झालं होतं। तेव्हापासून श्रद्धा इथून सर्व सामान घेऊन हे बोलून गेली की मला कधीच संपर्क करायचा नाही। आफताब पोलिसांना सांगतो की त्या दिवसापासून मला माहीत नाही श्रद्धा कुठे आहे आणि त्यानंतर मी कधीच तिला कॉल केला नाही। पोलिसांना सुरुवातीला आफताबच्या या गोष्टीवर थोडासा विश्वास वाटतो, तरी पण आफताबच्या मोबाईल नंबरवर नजर ठेवली जाते। त्यातूनही जास्त काही माहिती हाती लागत नाही ना श्रद्धाचा काही तपास लागतो। त्यानंतर पोलिसांना आफताबवर संशय येतो म्हणून 3 नोव्हेंबर 2022ला आफताबला दिल्लीतून मुंबईला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी सांगितले जाते आणि परत एकदा तिथे आफताबची चौकशी सुरू होते। पहिला तपास फक्त फोनवर झाला होता, पण आता आफताबचा लेखी जबाब घेतला होता। यावेळीही आफताबने मागच्या वेळीसारखं सांगितले, 22 मे 2022ला माझ्या आणि श्रद्धाचे भांडण झाले। त्यानंतर श्रद्धा रूम सोडून निघून गेली आणि आता मला माहीत नाही श्रद्धा कुठे आहे। या तपासात पण पोलिसांच्या हाती जास्त काही माहिती मिळाली नाही आणि तेव्हा आफताबला सोडण्यात आलं। तपासानंतर आफताब दिल्लीला परत जातो। नंतर जेव्हा आफताबचा जबाब पोलिसांनी पाहिला तेव्हा त्याच्यात अनेक ठिकाणी वेगवेगळं काहीतरी वाटत होतं। तेव्हा पोलिसांना संशय येतो की आफताब काहीतरी लपवतो आहे। 8 ऑक्टोबर 2022ला दिल्ली पोलीस आफताबला चौकशीसाठी बोलवतात। त्यावेळी आफताब आपणच टाकलेल्या जाळ्यात अडकतो, कारण सुरुवातीच्या 2 चौकशीत आफताबने सांगितले होते 22 मेला श्रद्धासोबत आपलं भांडण झालं होतं आणि गोष्ट मारामारीपर्यंत गेली होती। त्यानंतर श्रद्धा 22 मे 2022ला तिचा मोबाईल आणि काही सामान घेऊन तिथून निघून गेली होती। पण पोलीस तपासात एक दिवस हे कळतं, श्रद्धा 22 मेला आपला मोबाईल घेऊन गेली होती, पण 26 मे 2022ला श्रद्धाच्या मोबाईलवरून एका बँकेच्या ॲपचा वापर करत श्रद्धाच्या अकाउंटमधून आफताबच्या बँकेत 54,000 रुपये पाठवले होते। जेव्हा हा वापर केला होता तेव्हा त्या मोबाईलचे लोकेशन ते राहत असलेल्या छतरपूर येथील दाखवत होते। त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटची माहिती काढली तेव्हा माहीत झाले 31 मे 2022ला छतरपूर लोकेशनवरूनच मित्रांशी बोलली होती। आता दिल्ली पोलीस आफताबची चौकशी करत होते। 22 मेला जर श्रद्धा इथून गेली आहे, मग तिचा मोबाईल 26 मेला आणि 31 मेला त्याच घरी चालू झाला कसा? त्याच्यावरून बँकेचे व्यवहार पण झालेत। आफताब या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही आणि मग दाखवल्या जातात पोलिसी खाक्या। शेवटी पोलिसांसमोर आफताब हार मानतो आणि पुढे जी माहिती येते ते ऐकून प्रत्येकाच्या पायाखाली जमीन सरकल्यासारखे होते। पोलीस तपासात आफताब सांगतो, दिल्लीला आल्याचे काही दिवस झाले होते की 18 मे 2022च्या रात्री अचानक दोघांमध्ये घरचा खर्च आणि कामावरून वाद होतो। त्यात दोघात मारहाण होते। ते भांडण एवढे जोरात होते की आफताब तिला जमिनीवर आपटतो। श्रद्धा जमिनीवर खाली पडताच आफताब तिच्या छातीवर बसतो आणि हाताने तिचा गळा दाबतो। तोपर्यंत गळा दाबून ठेवतो जोपर्यंत श्रद्धाचा श्वास बंद होत नाही। श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताब थोडा वेळ तिथेच बसतो आणि विचार करू लागतो। यात बराच वेळ निघून जातो तेव्हा रात्र पण झाली होती। तेव्हा तो ऑनलाईन जेवण मागवतो, सोबत बियर पण पितो व श्रद्धाच्या मृतदेहाशेजारी बसून जेवण करतो आणि रात्री तिथेच झोपून जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवून जातो। नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायची कुठे याचा विचार करतो। तो इंटरनेटचा वापर करून बॉडीची विल्हेवाट लावायचे प्रकार बघतो। त्यानंतर आफताब तयार होऊन घराबाहेर पडतो आणि एकदम साधेपणात बाजारात जातो। सगळ्यात अगोदर तो हा 300 लिटरचा फ्रीज विकत घेतो। फ्रीजवाल्याने फ्रीज घरी पोहोचवण्यासाठी काही तास वेळ लागणार आहे असे सांगितले तेव्हा आफताब मार्केटमधून एक आरी विकत घेतो। त्यानंतर दुसऱ्या दुकानात जाऊन कचरा फेकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या विकत घेतो। त्या व्यतिरिक्त तो दुकानातून मोठ्या प्रमाणावर सुगंधी अत्तर व अगरबत्ती, रूम फ्रेशनर
सोबत साफसफाई करण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी विकत घेतो। काही वेळाने जेव्हा तो फ्रीज येतो तेव्हा आफताब फ्रीजला घराबाहेरच ठेवायला सांगतो व त्यांना हे बोलतो की फ्रीज मला जोडायला येतो। त्यांना पैसे देऊन पाठवून देतो। आफताब एकटाच फ्रीज घरात घेऊन जातो आणि त्याला जोडतो। जोडल्यानंतर सगळ्यात अगोदर आफताब 2 बाटल्या पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवतो। फ्रीज व्यवस्थित काम करतो की नाही हे त्याला बघायचे होते। जेव्हा हे कळते फ्रीज व्यवस्थित काम करतोय मग आफताब आपल्या घाणेरड्या कामाला सुरुवात करतो, जे ऐकून तुमच्या आमच्या काळजाचा ठेका सुटेल। सगळ्यात अगोदर आफताब त्या बाथरूममध्ये जातो जिथे त्याने श्रद्धाची बॉडी ठेवली होती। बाथरूममध्ये जाऊन सगळ्यात अगोदर तो आतील सगळे नळ सोडून देतो व शावर सोडतो आणि सोबत आणलेल्या आरीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात करतो। आफताबने इंटरनेटवरून मानवी शरीर रचना समजून घेतली होती। त्याने हे पण माहीत करून घेतले होते मानवी शरीराचे कोणते भाग सगळ्यात अगोदर नष्ट केले पाहिजेत। म्हणून सगळ्यात अगोदर तो श्रद्धाचे पोट फाडून तिच्या पोटातील सर्व बाहेर काढतो आणि त्याला पिशवीत भरतो व पोटातील बाकी भाग काढून पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवतो। आफताब एवढा क्रूर होता की हे सर्व करताना त्याचा हात एकदाही कापला नाही। बाकी शरीराचे तुकडे करून पिशवीत भरून त्यांना फ्रीजमध्ये ठेवतो। हे सगळं करताना तो थकून गेला होता। त्याला भूक लागली होती म्हणून परत तो ऑनलाईन जेवण मागवतो आणि बाजारातून स्वतः फळे, दूध, सिगरेट आणि बियर घेऊन येतो। मग मागवलेले जेवण खातो आणि राहिलेले जेवण त्याच फ्रीजमध्ये ठेवून देतो ज्यात त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून ठेवले होते। त्याने शरीराचे तुकडे केले होते पण एक मोठा भाग अजून तसाच होता। आफताबला चांगले माहीत होते मेच्या गरमीमध्ये त्यातून वास येण्यास सुरुवात होईल, म्हणून तो घरात सगळीकडे सुगंधी परफ्यूम फिरवतो आणि घरात तो वेगवेगळी केमिकल्स टाकत असायचा कारण वास नाही आला पाहिजे। फ्रीजमधील सगळं साहित्य त्याने बाहेर काढून फ्रीजला पूर्णपणे रिकामे केले होते आणि त्यात तो श्रद्धाच्या बॉडीच्या त्या भागांना ठेवतो ज्याला कापणे अजून बाकी होते। फ्रीजमध्ये सगळीकडे शरीराचे तुकडे पिशवीत भरून आफताबने ठेवले होते आणि फ्रीजमध्ये जी जागा रिकामी होती त्यात आफताबने आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवल्या होत्या। आफताब घराची सफाई अत्यंत हुशारीने करत होता कारण लहानातील लहान गोष्ट समोर येऊ नये। हे सगळं केल्यानंतर आफताब अंधार होण्याची वाट पाहत होता आणि रात्री 2 वाजता सगळ्यात अगोदर फ्रीजमधून त्या पिशवी बाहेर काढतो ज्यात त्याने श्रद्धाची आतडी आणि काळीज ठेवले होते। त्या पिशवीला आपल्या बॅगेत ठेवून सावधपणे रात्रीच्या अंधारात बाहेर पडत छतरपूरच्या जंगलाकडे निघून जातो। पहिला दिवस होता म्हणून तो जास्त आत जंगलात जात नाही। एका ठिकाणी उभा राहून ती पिशवी जंगलात आतमध्ये जोरात फेकून देतो। जेव्हा तो जंगलाकडे निघाला होता तेव्हा अनेक लोकांनी त्याला पाहिले होते पण त्याला कोणीच काही बोललं नाही। रस्त्यात एकाही पोलिसाची त्याच्यावर नजर पडली नाही। आफताबला आता हा प्रकार सुरक्षित वाटू लागला। त्याने याप्रमाणेच मृतदेह ठिकाणी लावायचा असे ठरवले। आफताबच्या जबाबानुसार हत्या केल्यानंतरच्या 18व्या दिवसापर्यंत तो बॉडीचे छोटे छोटे तुकडे करायचा आणि रात्री 2 वाजता आरामात जाऊन जंगलात फेकायचा। आफताब एवढा सनकी होता की तो रोज श्रद्धाच्या चेहऱ्याकडे बराच वेळ बघत असायचा। काही वेळा तर त्याने तिच्या चेहऱ्यावर मेकअप पण केले होते। यापुढे जाऊन त्याने हे केले होते जेव्हा शेवटी श्रद्धाच्या मुंडक्याला फेकायची वेळ येते तेव्हा त्याने श्रद्धाच्या चेहऱ्याला संपूर्ण जाळले होते कारण चुकून जरी कोणाच्या हाती लागली तरी तिची ओळख पटली नाही पाहिजे। आफताबच्या या सगळ्या जबाबानंतर पोलिसांना पण धक्का बसला। पुढे आफताबने हे सांगितले की श्रद्धाचा खून केल्यानंतर तोच श्रद्धाचे इंस्टाग्राम अकाउंट बघत होता। त्याला माहीत होते की आपल्या मित्रांसोबत इंस्टाग्रामवर बोलायचे। अचानक जर इंस्टाग्राम बंद झाले तर लोकांना आफताबवर संशय येईल, म्हणून श्रद्धाचा खून केल्यानंतर जवळपास 3 महिने आफताब श्रद्धाचे सोशल मीडिया वापरत होता आणि तिच्या मित्रांशी श्रद्धा म्हणून बोलायचा। त्याचा हा खेळ चांगला झाला होता। त्याची हीच गोष्ट त्याच्या अंगलटी आली कारण पोलिसांनी श्रद्धाचे मोबाईल लोकेशन शोधत हे माहीत केले होते की श्रद्धाचा मोबाईल आफताबच्या घरातूनच वापरला जात होता आणि
त्याने सांगितले होते की 22 मेला श्रद्धा मोबाईल घेऊन गेली होती. जेव्हा तो मुंबईला परत जातो तेव्हा तो श्रद्धाचा मोबाईल फेकून देतो. त्याचबरोबर आफताबने पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने कचऱ्याच्या गाडीत श्रद्धाचे कपडे फेकले होते. त्याचबरोबर श्रद्धाची बॉडी कापण्यासाठी जी आरी वापरली होती त्याला पण एका गटारीत फेकून देतो. आफताबने त्याचा पहिला मोबाईल पण विकला होता, जो श्रद्धासोबत असताना तो वापरत होता. पण पोलीस श्रद्धाचा मोबाईल आणि आफताबने विकलेला मोबाईल दोघांचा शोध घेत आहेत. पोलीस तपासात आणखी काही गोष्टी समोर आल्या ज्या ऐकून तुम्हाला अजून धक्का बसेल. एकीकडे घरात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवले आणि दुसरीकडे आफताबने त्याच डेटिंग ॲपचा वापर करून आणखी एका मुलीशी मैत्री केली होती आणि तिला बऱ्याच वेळा त्याच फ्लॅटवर बोलवलं होतं. आफताबच्या जबाबानुसार जेव्हा ती नवीन दोस्त घरी यायची त्या दिवशी तो श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रीजमधून काढून कपाटात ठेवायचा, कारण चुकून जरी फ्रीज उघडला तर कोणाला काहीच कळायला नको. विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे की 17 नोव्हेंबर 2022च्या रात्री रिपोर्टमध्ये दावा केला आहे की श्रद्धाचा खून केल्यापासून ते अटक होईपर्यंत कमीत कमी 20 मुलींना त्याच डेटिंग ॲपवरून आफताबच्या जाळ्यात अडकले आणि त्यातल्या बऱ्याच मुली या फ्लॅटवर आल्या होत्या. पोलिसांनी त्या मुलींची माहिती घेऊन त्यांना पण चौकशीसाठी बोलवणार आहेत, कारण श्रद्धाचा खून कोण्या दुसऱ्या मुलीसाठी केला नसावा असा पोलिसांना शंका आहे. एक प्रश्न हा पण आहे की आफताबला एवढी ऐश करण्यासाठी पैसे कुठून येत होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार श्रद्धाचा खून केल्यानंतर काही आठवड्यात आफताबने नोएडामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवली होती, जिथे त्याला महिन्याला तब्बल 52,000 रुपये पगार होता. चला जाणून घेऊ पोलीस तपास कुठपर्यंत आला. आफताबच्या जबाबानंतर पोलिसांनी सगळ्यात अगोदर त्याला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना 5 दिवसाची रिमांड मिळाली. पोलिसांचे पहिले लक्ष हे होते की आफताब जी गोष्ट बोलत आहे ती गोष्ट खरी आहे की खोटी. इथे पोलिसांच्या समोर आरोपीला शोधायचे लक्ष नव्हते. लक्ष हे होते की खून नक्की श्रद्धाचाच झाला आहे का. पोलिसांकडे आत्तापर्यंत श्रद्धाच्या बाबतीत एकही पुरावा नव्हता. आफताबने ज्या जंगलात तिच्या शरीराचे तुकडे फेकल्याचा दावा केला होता तिथे पोलीस आफताबला घेऊन गेले होते. पुढे 3-4 दिवसात पोलिसांनी जवळपास 13 हाडे शोधून काढली आणि त्यांना तपासासाठी लॅबमध्ये पाठवले आहे. पहिले हे सिद्ध करायचे होते जी हाडे मिळालीत ती मानवी आहेत का, आणि ते सिद्ध झाले तर त्याची DNA टेस्ट करण्यात येईल. त्यानंतर हे सिद्ध होईल मिळालेली हाडे श्रद्धाची आहेत. त्यासाठी श्रद्धाच्या वडिलांची पण टेस्ट केली जाणार आहे. दुसरीकडे पोलिसांना ती आरी मिळाली नाही जी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरली होती. ती आरी नाही मिळाली तर पुरावा कमी पडू शकतो. याशिवाय पोलिसांना हे पण सिद्ध करायचे आहे ज्या घरात श्रद्धाचा खून झाला त्या घरात श्रद्धाच होती. लोकेशन सोडून पोलिसांना एकही दुसरा जिवंत पुरावा मिळालेला नाही. त्यातून हे सिद्ध होईल की श्रद्धाचा खून याच घरात झाला आहे. आफताब एवढा हुशार खुनी आहे की त्याने ॲसिड आणि केमिकलच्या मदतीने घरातील सगळे पुरावे नष्ट केले आहेत. त्या घरात पुरावा म्हणून एकच गोष्ट आहे ती म्हणजे तो फ्रीज, ज्यात आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवले होते. आफताबने सर्व तुकडे फेकल्यानंतर त्या फ्रीजची सुद्धा मोठ्या चतुराईने सफाई केली होती. त्यामुळे पोलिसांना त्यातूनही पाहिजे तसे पुरावे मिळाले नाहीत. 17 नोव्हेंबर 2022ला पोलिसांना अजून 5 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. त्याचबरोबर कोर्टाकडून आफताबची नार्को टेस्ट करण्याची पण परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आशा आहे पोलीस लवकरात लवकर कोणता तरी मोठा पुरावा शोधून काढतील ज्यामुळे आफताबला मोठ्यात मोठी शिक्षा होईल. आम्ही ही अपेक्षा करतो की आफताबला अशी शिक्षा मिळो की ज्याला ऐकून असं करण्याचा विचार करणाऱ्याला त्याची भीती वाटली पाहिजे आणि दुसऱ्या कोणत्या तरी श्रद्धाच्या शरीराचे तुकडे होऊ नये. मित्रांनो, तुमच्या मते आफताबला कोणती शिक्षा मिळाली पाहिजे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करून शेअर नक्की करा, कारण बाकी लोक पण सावध होतील व आपापल्या जवळच्या लोकांना वेळेत सावध करतील.
महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून श्रद्धा वालकरला भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद.